नमस्कार मित्रांनो, मराठी बुक क्लब या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका प्रसिद्ध पुस्तकाबद्दल ज्याचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट। हे पुस्तक 2018 मध्ये प्रसिद्ध ऑथर जेम्स क्लिअर यांनी लिहिलं आहे। आता ॲटॉमिक म्हणजे काय, तर एक अशी छोटीशी वस्तू जी आपल्याला दिसत नाही आणि खूप क्लिअरली विजिबल पण होत नाही। आणि हॅबिट म्हणजे काय, तर सवय। तर अशाच छोट्या छोट्या सवयी मिळून आपण आपल्यात खूप मोठं परिवर्तन कसं आणू शकतो ते हे पुस्तक आपल्याला सांगतं। जसं की उदाहरण द्यायचं झालं तर आपण जिमचं देऊ शकतो। दोन मित्रांना एका वेळेला जिम जॉईन करतात, पण महिनाभरातच एक मित्र काहीच रिझल्ट मिळत नाही म्हणून जिम मध्ये सोडून देतो आणि दुसरा मित्र मात्र रोज 1 तास जिम मध्ये वर्कआउट करतो आणि नियमित व्यायाम केल्याने वर्षभरातच त्याला रिझल्ट दिसायला लागतो। थोडक्यात काय, तर कुठलाही बदल हा एका दिवसात किंवा एका महिन्यात होत नाही, तर छोट्या छोट्या सवयीनेच एक मोठा परिणाम दिसून येतो, जो त्या दुसऱ्या मित्राला दिसला फक्त 1 तास नियमित व्यायाम करून। हे पुस्तक तुम्हाला सांगतो की जीवनातील आपल्या सवयीत जर छोटे छोटे बदल केले तर त्याचं रूपांतर एक मोठा परिणाम दाखवू शकतो। मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल आणि यात सांगितलेल्या विचारांवर लक्ष द्याल, तर हे पुस्तक तुम्हाला पूर्णपणे बदलवून टाकेल। आपण आपल्या भविष्यात एक गोल सेट करतो, जसं की प्रत्येक वर्षी एक नवीन गोल। काही लोक तर प्रत्येक महिन्याला गोल सेट करतात आणि शांत बसतात, पुढे काय करायचं हे त्यांना माहिती नसतं। असं फक्त गोल सेट केल्याने काही होईल का? म्हणूनच ऑथर जेम्स क्लिअर म्हणतात, गोल आणि टार्गेट हे सेट करणं विसरून जा, फक्त आपल्या जीवनातील सवयी सेट करा। जर एखादी गोष्ट करायची आपल्याला सवय लागली तर मग तुमचा गोल पर्यंत जाण्यास तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही। जसं की वरील सांगितलेल्या मुलाने जिम मध्ये जाऊन फक्त 1 तास वर्कआउट करायची सवय लावली आणि त्याचा शरीरयष्टी कमवण्याचा गोल पूर्ण झाला, जे की दुसऱ्याने एका महिन्यातच कंटाळून जिम सोडण्याचा निर्णय घेतला। ॲटॉमिक हॅबिट फक्त एक पुस्तकच नाही, तर तो एक सोर्स आहे पॉझिटिव्ह पॉवरचा। छोट्या छोट्या सवयी चेंज करणं म्हणजे चांगल्या सवयी हळूहळू आपण लावून घेतल्या तर त्या आपला गोल अचीव करण्यात आपल्याला मदत करतात। छोट्या छोट्या सवयी या आज आपल्याला इतक्या महत्त्वाच्या वाटत नाही, पण त्याच छोट्या गोष्टी येणाऱ्या वर्षामध्ये खूप मोठे मोठे रिझल्ट देऊन जातील। पण त्यासाठी खूप पेशन्स हवे, कारण सक्सेस कधी एका रात्रीत मिळत नाही, ते मिळतं फक्त सातत्याने काम करत राहिल्याने। आपल्या लाईफची क्वालिटी आपल्या हॅबिटच्या क्वालिटीवर डिपेंड करते। जर सवयी वाईट असतील तर काहीच बदलत जाणार नाही, पण जर आपण चांगल्या सवयी डेव्हलप केल्या तर खूप काही बदलू शकतं। जसं की जिमला जाणं, अभ्यास करणं, एखादा बिझनेस सुरू करणं। लोकांना ना खूप मोठे मोठे बदल हवे असतात, पण त्यांना छोट्या छोट्या चांगल्या सवयी लावून घ्यायच्या नसतात। त्यांना लाखो रुपये तर हवेत, पण त्यांना 100 रुपये पण सेव्हिंग करायला नकोय, म्हणून त्यांना रिझल्ट काही मिळत नाही। जर आपण स्वतःला 1% पण बेटर करू शकलो तर एका वर्षात आपण आपल्याला 37 टाइम बेटर करू शकतो। पण जर का आपण आपल्या सवयी 1% वाईट बनवल्या तर आपली व्हॅल्यू 0.003 होईल। यालाच म्हणतात कंपाऊंडिंगचा नियम। जसं पॉझिटिव्ह गोष्टी कंपाऊंड होतात, तसंच निगेटिव्ह गोष्टी पण कंपाऊंड होतात। लोक हळूहळू चांगल्या सवयी लावणं इग्नोर करतात, कारण याचा इम्पॅक्ट लगेच येत नाही आणि त्यांना पाहिजे ताबडतोब। त्यामुळेच ते चांगल्या सवयी लावणं मध्येच सोडून देतात। पण जर आपण चांगल्या सवयी लावण्यावर ठाम राहिलो तर असे रिझल्ट येतील ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल। जर आपल्याला रोज 100 सूर्यनमस्कार मारायची सवय करायची आहे, जे की आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे, तर रोज 10 सूर्यनमस्कार मारण्याने सुरुवात करा आणि ते सूर्यनमस्कार वाढवत जा। आणि एखाद्या दिवशी जर खूपच कंटाळा आला ना, तरी फक्त एक तरी सूर्यनमस्कार मारा, पण एकही दिवस गॅप करू नका, जोपर्यंत ती एक नेहमीची सवय बनत नाही। अशा प्रकारे बाकीच्या सवयी पण लावत जा। पण जर तुम्हाला तुमच्या हॅबिट चेंज करायच्या तर तुम्हाला तुमची सिस्टीम बदलावी लागेल, आणि सिस्टीम कशी बदलावी ते तुम्हाला हे पुस्तकच सांगेल। धन्यवाद मित्रांनो। जर मराठी बुक क्लब हे आमचं यूट्यूब चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन मिळतं। धन्यवाद मित्र।